घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल जानकी महादेवाच्या मंदिरामध्ये सकाळपासून पूजा करत असते. तर त्यावेळेला दागिने मिळू देत म्हणून प्रार्थना करण्यासाठी सुमित्रा सुद्धा आलेली असते. आणि मग अचानक पिंडीच्या मागून नाग येतो. नाग बघून सुमित्रा आणि जानकी खूपच घाबरतात. तर आज महाशिवरात्रीच्या दिवशी नागाचं दर्शन झालं म्हणून जानकी नागदेवतेच्या पाया पडते आणि पिंडीच्या सुद्धा पाया पडून पिंडीवर हळद कुंकू वाहते. नंतर जानकी त्या नागाकडे पाहते तर नाग असा बसलेला असतो की जेणेकरून त्याला जानकीला काहीतरी सांगायचे. आणि मग तेच जानकी सुमित्राला म्हणते की तो नाग असा का बसलाय, तो असा का पाहतोय, जसं की त्याला मला काहीतरी सांगायचंय, तो मला काहीतरी इशारा देतोय आणि मी जाऊ का म्हणून जानकी त्या नागाकडे जात असते. तर सुमित्रा जानकीला अडवते आणि म्हणते, अगं काय करतेस तू, नको जाऊस, तो विषारी असेल, एकदा तुला सर्पदंश झाला होता ना, ऐक माझं, नको जाऊ. तेव्हा जानकी म्हणत असते, आई काळजी करू नका, मला काहीच होणार नाही, सगळ्या विश्वाचं रक्षण व्हावं म्हणून विष प्राशन केलेल्या निळकंठेश्वराच्या मंदिरात आहोत आपण, मला काहीच होणार नाही असं म्हणून जानकी त्या नागाच्या पाठोपाठ जाते. तर तो नाग बाहेर जाऊन बाहेर जी फुलाची कुंडी ठेवलेली असते ज्याच्यामध्ये ऐश्वर्याने दागिने लपवलेले असतात त्या कुंडीवर जाऊन बसतो. सुमित्रा, जानकी आणि मंदिरातले सगळेजण त्या नागाच्या पाठोपाठ त्या कुंडीजवळ जातात. कुंडीवर नाग जाऊन बसल्यानंतर जानकी बघते तर त्या कुंडीतून थोडंसं बाहेर तिला ऋषिकेशने दिलेलं पैंजण लोंबकळत असतं. ते बघून जानकी खूपच शॉक होते, तिच्या पायाखालची जमीनच सरकते. जानकी सुमित्राला म्हणते, आई ते पैंजण बघा, मला ते ऋषिकेशने दिलं होतं, मी गॅरंटीने सांगू शकते की ते आपलंच पैंजण आहे. आणि आई मी ते तुम्हाला दाखवलं होतं, आठवतंय ना तुम्हाला? त्यावेळेला सुमित्रा म्हणते, हो ते तुझंच पैंजण आहे, ऋषिकेशने तुलाच दिलं होतं ते पैंजण. तर कचरावाल्याने सांगितल्यानंतर ऐश्वर्या आणि सारंग सुद्धा मंदिराच्या बाहेर येऊन हे सगळं बघत असतात. आणि साप त्या कुंडीवर जाऊन बसलाय हे बघून त्यांना सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आणि ते खूप घाबरलेले असतात की आता दागिने आपल्या हातातून गेले. जानकी जेव्हा सुमित्राला म्हणते की आई हे आपलंच पैंजण आहे, त्यावेळेला सुमित्रा मग जानकीला म्हणते, म्हणजे आपले बाकीचे सगळे दागिने सुद्धा ह्याच कुंडीत असतील का? आणि हे ऐकून मग जानकी म्हणते, म्हणजे हे सगळं दाखवायलाच नागदेवता आपल्याला बाहेर घेऊन आली असेल का? मग जानकी हात जोडून रडत म्हणते, आई तसं जर असेल ना तर हा महादेवाचा आशीर्वाद आहे, मी असंच समजेन की त्यांनी माझ्या प्रार्थनेला यश दिलं. मग सारंग ऐश्वर्याला म्हणतो, ऐश्वर्या अहो बघा ना, त्यांना कळलं त्या कुंडीमध्ये दागिने आहेत ते. त्यावेळेला ऐश्वर्या म्हणते, सारंग तुम्ही शांत व्हा, त्यांना कळून काही उपयोग नाही, तुम्ही बघताय ना तो किती मोठा साप आहे, तो काही साधासुद्धा साप नाही आहे आणि तो त्या जानकीला दागिने घेऊच देणार नाही. मग जानकी पुढे जात त्या नागदेवतेला हात जोडत म्हणते, नागदेवता तुमचे खूप उपकार होतील जर ह्या कुंडीमध्ये आमचे दागिने असतील तर, आमची लाज राखा, आमचे वडिलोपार्जित दागिने आहेत ते, आमचे स्त्रीधन आहे ते, आम्हाला मार्ग दाखवा, आम्हाला मार्ग दाखवा महादेवा असं म्हणत जानकी त्या नागदेवतेच्या पाया पडते. आणि मग तो साप त्या कुंडीतून खाली उतरत असतो आणि ते बघून मग ऐश्वर्या खूपच खुश होते आणि म्हणते, सारंग ते बघा, ते बघा, तो नाग आता जानकीला डसणार आहे, तो जानकीकडेच चाललाय, आता तुम्ही बघाच तो नाग जानकीला कसं डसेल ते. पण नाग तर तिथून मंदिरामध्ये निघून जातो आणि ते बघून मग ऐश्वर्या आणि सारंग खूपच चिडतात. नाग तिथून गेल्यानंतर जानकी कुंडीजवळ जाते आणि त्यातलं पैंजण घेत म्हणते, आई हेच पैंजण आहे ते जे मला ऋषिकेशने दिलं होतं ते. त्यावेळेला मग सुमित्रा म्हणते, बाकीचे पण दागिने असतील जानकी, बघ तू त्याच्यामध्ये. आणि जानकी मग माती उकरून बघते तर त्याच्यामध्ये तिला एक पिशवी सापडते ज्याच्यामध्ये ते दागिने असतात. ते दागिने बाहेर काढल्यानंतर सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो. तर सुमित्रा आणि जानकी मात्र भयंकर खुश झालेली असतात. जानकी त्या पिशवीतले सगळे दागिने काढून सुमित्राला दाखवते आणि म्हणते, आई हा बघा तुमचा हार, हा बघा तुमच्या पाटल्या, आणि आपले दागिने आपल्याला परत मिळाले म्हणून जानकी खूप खुश होते. आणि सुमित्राला म्हणते, आई बघितलंत ना, जे आपलं असतं ना ते आपल्याकडे परत येतंच. तर ऐश्वर्याने सारंगवर परत एकदा रडण्याची वेळ आलेली असते.